उच्च प्रबोधन काळातील महत्त्वाचा चित्रकार आणि शिल्पकार मायकेलँजेलो यांचा जन्म 6 मार्च 1475चा व त्यांचा मृत्यू 18 फेब्रुवारी 1564. जन्म इटलीमधील फ्लोरेन्स गावाजवळ कॅप्रेसे या गावी झाला. हा श्रेष्ठ इटालियन चित्रकार, मूर्तिकार आणि वास्तुकार होता. याशिवाय तो लेखन व काव्य या विषयातही प्रवीण होता. मानवी देहाच्या अचूक प्रमाणबद्धतेत सौंदर्याचे निकष त्यांच्या कलाकृतीत जाणवतात. मानवाकृतीच्या चित्रणावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी चित्रात धार्मिक विषयाचा पुरेपूर उपयोग केला. तो मूळचा शिल्पकार, परंतु त्याने सिस्टाईन चॅपल या चर्चच्या भिंतीवर रंगवलेली फ्रेस्को चित्रे जगप्रसिद्ध आहेत. या चर्चच्या छतावरील चित्रात मानवाच्या मूळ आकारापेक्षा मोठ्या आकाराची सुमारे 340 पेक्षा जास्त मानवाकृती त्यांनी रंगवल्या आहेत. पोपच्या आज्ञेनुसार त्याने सतत 4 वर्षे परातीवरती उताने पडून चित्रे पूर्ण केली. त्यांच्या चित्रात सुदृढ जोशपूर्ण मानवाकृतीचे चित्रण दिसते. गतिमानता, तीव्र भावनात्मकता, आकृत्यांची रचना, यथार्थ दर्शन, शरीररचना, पोशाख, वस्त्रे, छायाप्रकाशाचा योग्य वापर या दृष्टीने ही चित्र अतुलनीय आहेत. ओल्या गिलाव्यावर रेखाटने केली जात. माणसाच्या निर्मितीचे चित्र म्हणजे द क्रिएशन ऑफ मॅन या सर्वात देखण्या चित्रात निर्माता एका भव्य व गंभीर पुरुषाच्या भूमिकेत आहे. ॲडम या पहिल्या मानवाची देहयष्टी नजरेत भरते. सुदृढ व जोशपूर्ण मानवाकृतीचे निरनिराळ्या अवस्थेतील अचूक चित्रण त्यांच्या चित्रात आढळते. अंतिम निवाडा, द लास्ट जजमेंट हे चित्र बोलके आहे. त्यांनी निर्माण केलेली शिल्पे उल्लेखनीय आहेत. करारी मुद्रेचा मोझेस, प्राचीन इस्रायलचा दुसरा राजा डेव्हिड, प्रतिकात्मक रूप असलेला पिएता, व्याकुळ मरणोन्मुख गुलाम गिलियानो, लोरेन्झो मेदिची, आदर्शवादी व्यक्तिशिल्पे, दिवस व रात्र, संध्या आणि उषा ही रूपात्मक शिल्पे इत्यादी अनेक शिल्पे त्यांनी निर्माण केली. मायकेलँजेलो हा उत्तम वास्तुविशारदही होता. व्हॅटिकन सिटी सेंट पीटर्स चर्च जगातील सर्वात मोठे चर्च आहे. 20 वर्षे या चर्चचे काम सुरू होते. या चर्चमध्ये छायाप्रकाशाचा मनोहर खेळ निर्माण करण्याचा काही भाग आकर्षक बनवण्याचे काम मायकेलँजेलोने केले. त्याची सगळ्यात जगप्रसिद्ध शिल्पाकृती म्हणजे पिएता. पिएता हे स्कल्पचर सेंट पीटर्स चर्चमध्ये सध्या आहे. हे संगमरवरी दगडात बनवलेले आहे. त्याचा कालखंड 1498चा. येशू ख्रिस्ताला क्रूसावरून खाली उतरवल्यानंतर मृत येशू ख्रिस्तास मेरीने मांडीवर घेतले आहे असे दृश्य या शिल्पात आहे. मेरीच्या मांडीवरील निष्प्राण ख्रिस्ताच्या देहाचे वास्तव शिल्पांकन मायकेलँजेलोने केले आहे. मेरी ही ख्रिस्तापेक्षाही तरुण दाखवली आहे. माता ही अमर असते, ती कधीही वयस्कर होत नाही. मूल कितीही मोठे झाले तरी त्याची काळजी ती घेत असते. आई ही भावना कधीच वयस्कर होऊ शकत नाही, ती शेवटपर्यंत तरुणच असते असे मत मायकेलँजेलो यांचे होते. त्यानुसार त्याने या शिल्पात मेरी तरुण दाखवली आहे. या शिल्पातील माता मेरीच्या कुमार ख्रिस्ती धर्मप्रणीत कुमारी मातेचीच ती आणि अभिव्यक्ती आहे. तिच्या चेहऱ्यावरील कमालीची शोषकता, निवांत शांत भाव, काळजी, प्रेम याचे शिल्पांकन उत्कृष्ट केले आहे. ख्रिस्ताचे झालेले हाल, यातना, दुःख याचे शिल्पांकन शरीर बोलीवरून स्पष्टपणे दिसून येते. संगमरवरातील हे शिल्प मायकेलँजेलोने याने तयार केलेल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये सध्या ते पाहावयास मिळते. मायकेलँजेलोच्या प्रसिद्ध शिल्पाकृतीमधले अजून एक शिल्प म्हणजे डेव्हिडचे. डेव्हिड हा प्राचीन इस्रायलचा दुसरा राजा होता. बायबलमधील इतिहासाप्रमाणे डेव्हिडचा जन्म बेथलिहेमे येथील जुडा जमातीत झाला. जेसी याच्या 8 पुत्रापैकी डेव्हिड सर्वात धाकटा पुत्र. डेव्हिड हा असामान्य गायक व कवी होता. असा असामान्य गायक कवी मनाचा डेव्हिड शूर, करारीपणा आणि कवी मनातील मृदूपणा, भावुकपणा याचे उत्कृष्ट मिश्रण या शिल्पात
मायकलएंजेलो यांनी घडवले आहे. 18 फूट उंचीची ही मूर्ती तशाच उंच चौथऱ्यावरती उभी केली आहे. डेव्हिडच्या सामर्थ्याची व मायकलएंजेलोच्या कलात्मक सामर्थ्याची उंचीच या शिल्पाच्या मांडणीतून दिसून येते. गॅलरी अकॅडमी या फ्लोरेन्सच्या गॅलरीत प्रवेश केल्यावर एका दालनात लांबूनच ही मूर्तीचे दर्शन होते. मागील भिंतीचा गोलाकार भाग, त्याने अनेक आयताकृती उभट आकारांनी केलेले विभाजन या पार्श्वभूमीवरती ही मूर्ती अधिकच भव्य व उंच वाटते. फक्त मूर्तीवर टाकलेला प्रकाश झोत आणि भिंतीवरती अंधार अशा या रचनेमुळे मूर्ती अधिकच आकर्षक वाटते. ही भव्य मूर्ती असूनही तिच्यातील गोडवा आणि प्रमाणबद्धतेत आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. डेव्हिडचा रुबाबदार चेहरा, डोळ्यावरील करारी भाव, आत्मविश्वास, मानेचे स्नायू तसेच अन्य स्नायू व आतील हाडाचे उंच सखल भाग, संपूर्ण पुतळा नग्न असल्यामुळे प्रत्येक अवयवातील स्वतंत्र वर्णन होऊ शकेल असे वास्तव दर्शन घडते. नग्नशिल्प असूनही अश्लीलतेचा कुठेही अंश सापडत नाही. किंबहुना आपण नग्न पुतळा पाहत आहोत हेच विसरून जातो आणि मायकलएंजेलोचे कलागुण समोर येतात. उजवा पायावर जोर देऊन उभा असलेला डेव्हिड डावा पाय किंचित गुडघ्यावर वाकून उभा आहे. त्यामुळे जोर दिलेल्या पायातील स्नायू ताठ झालेले व सैल सोडलेल्या पायातील स्नायूंची शिथिलता स्पष्ट जाणवते. पिळदार शरीर, हातावरील नसा, रक्तवाहिन्याचेही स्पष्ट दर्शन दगडासारख्या कठीण माध्यमातून त्यांनी साकार केले आहे. हा दगडी पुतळा आहे हे आपण पाहताना विसरूनच जातो. उजवा हात खाली सोडलेला, त्या हातावरचे अर्धवट केलेली मूठ, मनगट, जवळील पंजाचे वर्णन त्याच्या आत्मविश्वासात अधिक भर घालतात. चेहरा एका बाजूला वळाल्यामुळे मानेच्या स्नायूची होणारी स्थिती, डोक्यावरील केसांचे छोटे छोटे गती, लय, डावा हात खांद्यापर्यंत वर दुमडलेला व हातात सापाचा चेहरा अंगठ्याने दाबलेला व त्यामुळे सापाच्या मांसल भागात अंगठ्याच्या दाबाने सापाचे मांसाचे दबलेला भाग. विश्वासच बसत नाही की संगमरवरी दगडी पुतळ्यातून एवढी नैसर्गिकता निर्माण करणे म्हणजे दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. मानवाच्या कांतीचा परिपूर्ण आभास संगमरवरी दगडातून निर्माण करणे, निर्जीवतेमध्ये सजीवता निर्माण करण्याची कसब म्हणजे मायकलएंजेलोच्या कलात्मक आत्म्याचे प्रगटीकरणच म्हणावे लागेल.